मी माझी थोडक्यातच माहिती सांगतो. मी इंडियन आर्मीमध्ये सन 1971 साली जॉईन झालेलो होतो आणि 1989मध्ये मी आर्मी आऊट झालो. मी सर्वतोपरी सगळ्या गेम्समध्ये वगैरे सगळे हे केलेले होते आणि इंडियन पॅराट्रुपर्स सुद्धा मी आहे, जिम्नॅस्टिक वगैरे सगळं होतं. आणि रिटायर झाल्यानंतर माझी परिस्थिती थोडीशी कमकुवत झाल्यासारखं झालं. कारण व्यायामाची सवय असताना ते व्यायामाचे सगळे बंद झाले आणि त्यानंतर मग मुंबईला सर्व्हिस लागल्यानंतर ए सीमध्ये बसून राहिल्यानंतर माझा शुगरचा प्रॉब्लेम निर्माण झाला. त्याच्या अगोदर काय मी फिजिकली चांगल्या पद्धतीनंच काम करत होतो, फिजिकली होतो. नंतर सर्व्हिसला लागल्यानंतर माझं थोडासा शरीरामध्ये साखरेचा प्रभाव वाढत गेला, बी पीचा प्रभाव वाढत गेला आणि त्याच्यानंतर मग माझी तब्येत थोडीशी अपसेट व्हायला लागली, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि ट्रीटमेंट माझी साखरेसाठी चालू होती, बी पीसाठी चालू होती. मग त्याच्यानंतर इकडं रिटायर होऊन आल्यानंतर गावी माझ्या मुलीने आणि विलास पाटील माझे जावई यांनी सुद्धा सांगितले की हे पाणी तुम्ही यूज करून बघा आणि त्याचा रिझल्ट काय मिळतोय ते बघा. म्हणून मी स्वरूपमधून 1 महिना झाला, माझे जास्त दिवस झाले नाही, पण 1 महिन्यापासून मी माझी पाण्याची हे सुरू केली. तर माझे थोडे सांधे दुखत होते. आता वय माझं 74 वर्ष आहे आणि त्या ह्याच्यामध्ये सांधेदुखी सुरू झाल्यानंतर पाण्याचा थोडासा यूज केल्यानंतर माझ्या थोडं लक्षात आलं की काहीतरी पाण्याचा इफेक्ट आहे आणि त्या इफेक्टनुसार मग परत मनाला विचार केला मी की काय नाही, आता कशाही पद्धतीनं पैसे नसले तरी सुद्धा चालतील, लोन वगैरे काढून मशीन घ्यावी, परत त्याचं काय इफेक्ट होतं ते अजून म्हणजे काय मला 100% रिझल्ट नाही, परंतु मला जो काय होता त्रास थोडासा कमी झालेला आहे. म्हणून मी मनाला स्वतःला विचार केला की आपल्या शेतीसाठी सगळ्यात उत्तम म्हणजे केंगन वॉटर. केंगन वॉटरचं आता विचार करून बघणार आहे आणि 1 आठवड्याभरामध्ये आता बघतो मी. महेश सरांनी सांगितले की तुम्ही बुक करा, मग त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येत आहे ते बघूया. मग मी आता महेश सरांनी सांगून बुकिंगसाठी प्रयत्न करतोय आणि आपल्याला घेतलेला चांगलंच आहे. धन्यवाद. बोला